अफवाचा प्रकार. कारण पेपरमध्ये स्पष्ट आलेलं आहे 6-7 दिवस पेट्रोल पुरणार आहे. हे फालतूपणा पेट्रोल पंप आलेला लावलेला, कारण यांना ब्लॅक धंदे करायचे. कारण भारत सरकारनं त्यांना सांगितलं नाही ना युद्ध करा म्हणून. ते बळजबरी गर्दी वाढवून सरकारला कसं खाली दाखवायचं, सरकारवर कशी बोट उचलायचे हेच कार्यक्रम चाललाय. क्या लगता है आपको ये जो स्थिति तैयार हुई इसके लिए जिम्मेदार कौन है? मोदी आहे तो मुमकिन आहे. मी काल पण उभा राहिलो होतो आणि आज पण परत माझे 4 तास गेले आहेत. त्यासाठी खूप परेशान होत आहे आम्हाला. ही जर पहिल्यापासून ठेवलं असतं 200 रुपये पेट्रोल घ्या रोज, एका गाडीला रोज 200 रुपयाचं पेट्रोल सफिशियंट आहे. आता जे नियम लावलेले ते नियमाचं पालन करावं लागतं. 200 ते भेटलं तरी पण आमचं काम भागून जाईल. आपल्या या महाराष्ट्रातच काय, कालच मी घाटुश्याम वगैरे राजस्थान फिरून आलो. कुठे पेट्रोल पंपावर काही गर्दी नाहीये, नियोजन काहीच नाहीये. त्याच्यामुळे हे सगळे गोंधळ आहेत. काहीतरी रील व्हायरल होतात, कोणीतरी काही अफवा पसरवते. पुरस्कर पॅनिक बनवल्या चाललंय लोकायला, बाकी काहीच नाहीये. नमस्कार, डीसी मराठीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथील पेट्रोल पंपावर आलेलो. इथं जे युद्धाची परिस्थिती चालू आहे पश्चिमात्य देशामध्ये, त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचं संकट भारतावर आल्याचं या ठिकाणी जाणवतंय. लोकांमध्ये काही भीती या ठिकाणी आहे की पेट्रोल डिझेल संपणार आहेत, पेट्रोल डिझेल आपल्याला मिळणार नाहीये. या ठिकाणी नागरिक गेल्या 2 ते 2.5 तासापासून लाईनीत लागलेले. या सर्वांची आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, केव्हापासून तुम्ही लाईन मध्ये उभे आहात? मला एक अर्धा तास झालाय आता लाईन. आणि आता पेट्रोल डिझेल जे आहे ते 2 व्हीलर साठी 200 रुपये आणि 4 व्हीलर साठी 2000 रुपयापर्यंत मिळते. काय वाटतं तुम्हाला, तेवढ्यामध्ये तुमची गरज भागेल? हो भागेल, पण ही जर गरज अगोदर केलं असतं ना तर व्यवस्थित भागलं असतं. आता वेळेवर केलं ना तर नाही भागणार, कोणाचीच नाही भागणार. आता जे म्हणतात ना की आम्हाला आता पेट्रोल द्या, एवढं द्या, तेवढं द्या, नाही होणार ना. तुम्ही ही जर पहिल्यापासून ठेवलं असतं 200 रुपयाचं पेट्रोल घ्या रोज, एका गाडीला रोज 200 रुपयाचं पेट्रोल सफिशियंट आहे. कारण सिटीमध्ये फिरणाऱ्या लोकांना तेवढं सफिशियंट आहे. पण तुम्ही जर बाहेर जाणार असाल ना तर विचार करून घ्या की त्यांच्याकडून बघून घ्या पहिले, ते बाहेरचे आहेत का इथलेच आहेत, काय कामासाठी लागते. इतर तुम्ही फिरण्यासाठी लागत असाल तर देऊ नका. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 2-3 दिवसापूर्वी लोकांनी स्टॉक करून ठेवलं, त्यामुळे ही आर्टिफिशियल काय काही लोकांनी अफवा केला की बाबा हे होणार नाही होणार नाही, पण आता खरंच झालंय. ते अफवांवर विश्वास होता तोच खरं झालाय ना. आता जे आता इथेच लोकांना पेट्रोल साठी सोडताय, त्यामुळे आपल्याला गर्दी पाहायला मिळते, लोकांना घाई गडबड आहेत. त्यामुळं काय सांगाल, केव्हापासून दादा आले तुम्ही लाईन मध्ये थांबलो आणि आता तुम्हाला पेट्रोल पुन्हा एवढा टाइम लाईन मध्ये थांबून पण 200 रुपयाचं मिळणार आहे, मग तुम्ही समाधानी असाल? आता समाधान मानायला कारण नसल्यापेक्षा असलेलं बरं कधी कधी. कारण परिस्थिती तशी साऱ्याला म्हणजे गर्दी झाल्यापेक्षा त्यापेक्षा साऱ्याला 200 भेटलं चांगलं आहे. काय वाटतं, ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आणि याला जबाबदार कोण असेल तुमच्यामध्ये? जबाबदार तसं म्हणायला गेलं तर युद्धामुळे काही परिस्थिती येतात आणि आता शासनाचं पण काही काम आहे, काही गोष्टी कमी व्हावं म्हणून. जसे की पेट्रोलमध्ये टाइम साऱ्याला सप्लाय भेटायला पाहिजे, जेणेकरून कोणाला त्रास होता कामा नये. काय पण युद्धाची जरी परिस्थिती असली तरी याच्यावर नियोजनाचा अभाव असा काही वाटतोय तुम्हाला सरकारकडनं? नियोजनाचा अभाव आहे. सरकारचं थोडं चुकतंय की त्यांनी नियोजनबद्ध काम करावे. अपन इकडे आणखी काही लोग हैं, त्यांच्याशी विचारूया. अभी तक आपका नंबर नहीं आया? क्या लगता है कब तक नंबर आएगा आपका? हो जाएगा, अभी चालू होगा ना, अभी हो जाएगा नंबर. हो जाएगा. पेट्रोल तो अभी 200 रुपए का ही मिल रहा है. बस हो जाता 200 रुपये में 2-4 दिन गाड़ी चल जाती है. क्या लगता है आपको, ये जो स्थिति तैयार हुई है इसके लिए जिम्मेदार कौन? मोदी आहे तो मुमकिन आहे. ओके. काय दादा, केव्हापासून उभे आहेत तुम्ही इथं लाईन मध्ये? काय सांगाल, तुम्ही पण पेट्रोल साठी आलेत ना? काय सांगाल, केव्हापासून पेट्रोल साठी लाईन मध्ये थांबलात? 40-45 मिनिट झाले लाईन मध्ये थांबलेलोय मी. अजूनही तुमचा नंबर आलेला नाही अजून. पेट्रोलही 200 रुपयाचं मिळतंय. आता जे नियम लावलेले ते नियमाचं पालन करावं लागेल. 200 ते भेटलं तरी पण आमचं काम भागून जाईल. काय वाटतं, ही परिस्थिती जी तयार झाली ती कशामुळे तयार झाली, याला जिम्मेदार कोण? याला जिम्मेदार सरकार राहणार. कारण पुरवठा पुरेसा ठेवायला पाहिजे होते सरकारने आणि त्याच्यामुळे तुटवडा निर्माण होऊ द्यायला नाही पाहिजे होता. मॅडम, किती वेळ टाइम पासून तुम्ही लाईन मध्ये आहात आणि काय सांगाल? 1 तास झाला आणि हे सगळा अफवाचा प्रकार. कारण पेपरमध्ये स्पष्ट आलेलं आहे 6-7 दिवस पेट्रोल पुरणार आहे. हे फालतूपणा पेट्रोल पंप आलेला लावलेला, कारण यांना ब्लॅक धंदे करायचे. कारण पेट्रोल दाबून धरणं हा यांचा प्रकार होणार आहे. आता ही जी परिस्थिती तयार झाली, या परिस्थितीला कोण जिम्मेदार असेल असं तुम्हाला वाटतं? इंटरनॅशनल लेवल. कारण भारत सरकारनं त्यांना सांगितलं नाही ना युद्ध करा म्हणून. नाही, पण सरकारचा नियोजनाचा अभाव असं वाटत नाही तुम्हाला की नियोजन व्यवस्थित केलं नाही, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम येतो? नियोजन केलं म्हणून आता महिनाभरापासून पेट्रोल पुरतंय आपल्याला. शेवटी येतच नाही तर सरकार तरी काय करणार आहे?
आणि जेवढं पेट्रोल आहे यांनी पेट्रोल पंपवाल्यांनी पद्धतशीर जर वाटलं तर ही वेळ येणार नाही. तुम्हाला असं म्हणायचं की जे पेट्रोल पंप आहे त्यांचं नियोजन नाहीये त्यामुळं problem? बरोबर आहे, हा नियोजनच नाहीये. आता जर एवढं सगळं पॅक नेहमी होत नाही ना, मग आज काय करायची गरज आहे? बळजबरी गर्दी वाढवून सरकारला कसं खाली दाखवायचं, सरकारवर कशी बोट उचलायचे हेच कार्यक्रम चाललाय. नाही पण लोकांमध्ये पण एक भीती झाली, पॅनिक तयार झाले, त्यामुळं पण लोकांना असं वाटतं की संपलं तर आपल्याला भेटलं पाहिजे, त्यामुळे लोक येत आहेत. आता लोक अफवामुळे पॅनिक होणारच ना. जेव्हा पेपरला येत आहे की 6-7 दिवस पेट्रोल पुरणार आहे, तर यांनी पेट्रोल पंप स्टॉक नाही, बंद आहे, सगळ्या अफवांमुळे लोक पॅनिक झालेले आहे. त्या बाजूला काहीपासून तुम्ही लाईनीत उभे आहात. अर्धा तास होते आता सध्या, अर्ध्या तासापासून. पण आपल्या या महाराष्ट्रातच काय, कालच मी घाटूश्याम वगैरे राजस्थान फिरून आलो, कुठे पेट्रोल पंपावर काही गर्दी नाहीये. महाराष्ट्रातच काय खेळ चालू आहे की काही कळत नाहीये. सरकार पण सांगतंय की तेलाचा आवश्यक साठा आहे, पुरवठा व्यवस्थित होतोय लोकांना. नियोजन काहीच नाहीये, त्याच्यामुळे हे सगळे गोंधळ आहेत. काहीतरी रील व्हायरल होतात, कोणीतरी काही अफवा पसरवते की पेट्रोलची टंचाई फला नाही, त्याच्यामुळे. आणि इथे पण काय नियोजन आहे, कारण पोलीस बंदोबस्त आहे काही आहे. ही गर्दी कशामुळे तयार झाली? लोकांना असं भीती वाटते, त्यामुळे पॅनिक झालेत लोक. त्यांना असं वाटतं की आता संपून जाईल, मला भेटायला पाहिजे, याच्यामुळे लोक गर्दी करतायत. हेतू पुरस्कर पॅनिक बनवल्या चाललंय लोकायला, बाकी काहीच नाहीये. तुम्ही MP मध्ये जा, मी कालच रात्रीच आलो तिथून, कुठंच कासा पेट्रोलचा किंवा डिझेलचा पेट्रोल पंप बंद, लाईन वगैरे कुठंच काही प्रकार नाहीये. आपल्या संभाजीनगरलाच चालू आहे काय. काय सांगाल दादा, केव्हापासून तुम्ही लाईन मध्ये उभे आहात आणि केव्हा तुम्हाला पेट्रोल भेटेल असं वाटतंय? मी तब्बल अर्ध्या तासापासून लाईन मध्ये उभा आहे. आणखीन तरी प्रतीक्षा आहे, आणखीन अर्धा तास तरी लागेल कदाचित. आणि आता पेट्रोल पण तुम्ही एवढा टाइम लाईन मध्ये थांबून पण फक्त 200 रुपयाचं मिळतंय, त्यामुळे तुम्हाला पुन्हा म्हणजे सारखं सारखं लाईन मध्ये लागू शकतं. हो हो, प्रत्येक 2 ते 3 दिवसाला आम्हाला लाईन मध्ये लागावं लागेल 200 रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी. आता काय वाटतंय तुम्हाला, ही जी परिस्थिती निर्माण झाली याला जिम्मेदार किंवा जबाबदार कोण असेल? त्याला जबाबदार तसं सरकारने तो प्रत्यक्षपणे निरोप पाठवायला पाहिजे. ते पाठवत आहेत, पण काही लोक अफवा पसरवत आहेत, त्यामुळे ही गर्दी पाहायला मिळत आहे की पेट्रोलचा उपलब्ध साठा नाहीये, मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध नाहीये, त्यामुळे लोक गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात आणि त्याचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच काल परवा असेल किंवा मागच्या 2-3 दिवसामध्ये लोकांनी खूप सारा पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा करून ठेवलाय, त्यामुळे आर्टिफिशियल क्रायसिस असा निर्माण झालाय असं सरकारचं म्हणणं आहे. याविषयी काय सांगाल, काय खरं वाटतं तुम्हाला? हो, निश्चित असू शकतो. काही लोकांनी म्हणतायत की ड्रम मध्ये ह्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ठेवलं, तर ते आर्टिफिशियल साठा आणि अफवा पसरल्यामुळे पण कदाचित हे असू शकतो. तर आपण छत्रपती संभाजीनगरच्या दादा काय सांगाल, किती टायमासाठी तुम्ही पेट्रोलसाठी लाईनीत थांबलात, किती वेळपासून, आणि तुम्हाला पेट्रोल काल परवा व्यवस्थित भेटलंय का? मी आता सध्या 2 घंट्यापासून उभा आहे लाईनीत. त्यानंतर परवा दिवशी मला भेटलं होतं हो, डिझेल आणि पेट्रोल. आता पण तुम्हाला 2000 रुपयापर्यंतच पेट्रोल डिझेल भेटणार आहे, तर मग तेवढं तुमचं समाधान होईल? तुमची गरज तेवढ्यात भागल? नाही, माझी स्वतःची गरज तेवढ्यात भागत नाही, कारण की मी रेग्युलर चालणारा ड्रायव्हर असल्यामुळं आणि गाडी रेग्युलर चालते माझी गाडी. आता म्हणजे असं झालंय की 2000 रुपयाचं पेट्रोल भेटतंय. 2000 रुपयाच्या पेट्रोलसाठी खूप टाइम म्हणजे 3 ते 4 तास लाईन मध्ये थांबावं लागतंय. ते 2000च्या पेट्रोलमध्ये यांचं एक दिवस पण काम जे होतं ते होत नाहीये आणि पुन्हा त्यांना लाईन मध्ये लावावं लागतंय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पेट्रोलसाठी खूप साऱ्या वेळेस लाईन मध्येच थांबावं लागतंय आणि आमच्या दिवसातले जवळपास 3 ते 4 तास फक्त पेट्रोलसाठी जात आहेत, कारण 2000 भेटतंय, त्यापेक्षा जास्त भेटत नाही असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. आपण आणखी काही या ठिकाणी लोक आहेत त्यांच्यासोबत पेट्रोल डिझेलसाठी आलेले, त्यांच्यासोबत संवाद साधूयात. काय सांगाल दादा, केव्हापासून लाईन मध्ये थांबलात तुम्ही पेट्रोलसाठी, डिझेलसाठी? मी आत्ताही आलो आता झाले, पण काय वाटतं कुठपर्यंत तुमचा नंबर येईल, किती टाइम लागेल तुम्हाला? जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागले. अर्धा पाऊण तास? हो हो. आणि ते 2000 रुपयापर्यंतच भेटतंय, तर मग तुमची गरज भागेल का तेवढ्यात? मी घराची काही गरज हे नाही, पण आता काय पाहतो आपण घरात ते गाडी साहेब सोबत चालती ते सिटीमध्ये, तर मला पेट्रोल तर जास्ती लागते. तर अशा ठिकाणी जे 4 व्हीलर ड्रायव्हर आहेत किंवा मालक आहेत त्यांच्या अशा प्रतिक्रिया ठिकाणी येत आहेत. आणखी काही आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत या बाजूला. काय सांगाल दादा, केव्हापासून तुम्ही लाईन मध्ये उभा आहात? 1 घंटे से खड़े हैं, 1 घंटे से। 1 घंटे से आप लाइन में खड़े हो, क्या लगता है ये जो स्थिति तैयार हुई है इसके लिए जिम्मेदार कौन है और क्या करना चाहिए इसकी वजह से ये नहीं होगा? जितना अपनी जरूरत के हिसाब से डीजल पेट्रोल भरा लो,
जरूरत के हिसाब से डीजल पेट्रोल भरा है तो सब किसी को भी तकलीफ नहीं होगी, सब नॉर्मल रहेगा। और ये जो 2,000 रुपए का मिल रहा है प्रतिदिन वन टाइम, इसके लिए कौन जिम्मेदार है, क्या पता लगता है आपको? उसके लिए क्या बोलूँ मैं, कौन जिम्मेदार है? वो पेट्रोल पंप वालों को भी सबको पेट्रोल देना है, वो हिसाब से वो एक स्टॉक ये लिमिट दी है उन्होंने। 2 व्हीलर 200 रुपये और 4 व्हीलर 2,000 रुपये। त्यामुळे तुम्हाला असं नाही वाटत का हे 2,000 रुपयाचं पेट्रोल भेटतंय एका टायमाला किंवा डिझेल भेटतंय, तर यामुळे तुम्हाला आज पुन्हा 2 तास लाईन मध्ये थांबावं लागतंय, पुन्हा 2,000चं संपलं की पुन्हा उद्या 2,000 साठी पुन्हा लाईन मध्ये थांबावं लागेल, त्यामुळे तुमचा खूप सारा टाइम पेट्रोल डिझेल मध्ये जातोय? बहुत टाइम जा रहा है, 2 बार लाइन में लगना पड़ रहा है 4,000 के डीजल के लिए, उसमें बहुत प्रॉब्लम आ रही है। तर आपण या ठिकाणी बघू शकतो खूप सारी लाईन तिथपासून तर इथपर्यंत पाठीमागे लागलेली आहे. 4 व्हीलर असेल, इकडे मागे काही स्कूल बस दिसत आहेत. स्कूल बस साठी सुद्धा पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी भेटत नाहीये, त्यामुळे त्या पण खूप साऱ्या लाईन मध्ये थांबलेल्या आहेत. आणि संभाजीनगरचा हा क्रांती चौकचा जो पेट्रोल पंप आहे, इथं खूप मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधला, यामध्ये नागरिकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारचं नियोजन नाहीये, त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारचं नियोजन व्यवस्थित आहे, पण पंपावाल्यांचं नियोजन नाहीये, त्याच्यामुळं लोक जे आहे ते पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवतायत. असं या ठिकाणी नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.